माझे नाव सौ पल्लवी दत्तात्रय करचे. माझा मुलगा सात्विक दत्तात्रय करचे ते नर्सरीमध्ये आहे. तो त्याची इम्प्रूव्हमेंट खूप सुंदर आहे. रायटिंग असेल, आयडेंटिफिकेशन असेल, खूप छान प्रकारे करतो. आणि क्लासमध्ये क्लासवर्क किंवा होमवर्क असेल, तिथे जे मेंटेन केले जाते ते मला खूप आवडलं. कारण क्लासवर्क प्लस होमवर्क असे दोन्ही प्रॅक्टिस होत असल्यामुळे मुलांचं बेसिक कन्सेप्ट आहेत त्या खूप छान झालेल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिव्हिज्युअल अटेन्शन जो प्रकार आहे इतका सुंदर प्रकारे आहे की प्रत्येक मुलाचे त्याच्यामध्ये वीक कुठला पॉईंट आहे हा शोधला जातो आणि त्याच्यावरती वर्क केले जाते. त्यामुळे मुलांच्या बेसिक कन्सेप्ट खूप छानपणे क्लिअर होत आहेत आणि मुलांची इम्प्रूव्हमेंट खूप छान प्रकारे होते. म्हणून मला वी वॉन्ट टू गिव्ह अ बिग थँक टू होल एंटायर जॉयबेल इंटरनॅशनल प्री स्कूल. थँक्यू. हॅलो, मी राधिका शाह, सायनिकाची मम्मी. स्कूल खूपच छान आहे. म्हणजे बारामतीमधली सगळ्यात बेस्ट स्कूल म्हणायला काही हरकत नाही. स्टुडंटमध्ये पण सायनिकामध्ये खूप ग्रोथ आहे. नर्सरीपासून आहे ते स्कूलमध्ये रीडिंग, रायटिंग सगळ्या गोष्टींमध्ये एकदम खूप छान पुढे गेली ती. सगळे स्कूलमध्ये पण सगळे टीचर वगैरे स्टुडंटसोबत पण खूप फ्रेंडली असतात. खूप छान ॲटमॉस्फिअर आहे स्कूलचा. आणि खरं तर स्कूल जॉय बेल्स हे नावातच आनंद आहे. खरं तर छान आहे, स्टाफ पण खूप छान आहे. थँक्यू ऑल जॉय बेल्स टीम. हाय, श्वेता परकाळे, शिवांग परकाळेची आई आहे. स्टार्टिंगला कसं त्याचं वय थोडंसं कमी असल्यामुळं थोडंसं टेन्शन होतं नर्सरीमध्ये. थोडंसं त्याने दिला त्रास स्टार्टिंगला, पण आता खूप छान करतोय. रिझल्ट वगैरे म्हणजे फर्स्ट टर्मचा पाहून खूप छान वाटलं. आणि स्कूलचं तर ओव्हरऑल एकदम छान आहे. म्हणजे स्टडी पण वगैरे पण खूप छान घेतात आणि एन्व्हायरमेंट पण मस्त आहे. बाकीचं पण आपण जर म्हणायचं झालं तर जे काही मध्ये मध्ये फंक्शन्स असतात, कॉम्पिटिशन्स असतात त्या पण खूप छान होतात. आणि ओरली वगैरे त्याचं खूप मस्त म्हणजे हे झालेलं आहे. आणि खूप छान वाटलं मला आता रिझल्ट वगैरे पाहून. थँक्यू सो मच जॉय बेट्स टीम. थँक्यू. हॅलो, मी विनाश चव्हाणचे पॅरेंट्स. खूप इम्प्रूव्हमेंट आहे मॅम त्याच्यात. खूप म्हणजे रायटिंग त्याला जमत नव्हती, पण रायटिंग पण त्याची खूप व्यवस्थित झाली. आणि डिसिप्लिन खूप व्यवस्थित आहे त्याचं. बोलणं, लँग्वेज पण खूप बदलली आहे. खूप इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यात. थँक्यू.